केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली। 3 लाख मेट्रिक टनची मर्यादा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला मोठा निर्णय। इतर देशात कांद्याची मागणी आहे, त्यामुळे निर्यात झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल। सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, केंद्रीय मंत्री भारती पवारांचं आश्वासन। राज्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राज्यभर राबवणार। 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील। सोलापुरातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासाठी प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर। विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांची माहिती। रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव। सुरेश देशपांडे, अपर्णा पाटील, आशुतोष लोकरे, दिलीप अमृते, पुंडलिक पै, डॉक्टर महादार आणि उमेश पांचा यांना पुरस्कार। जळगावमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महिलांची दुचाकी रॅली। शिवरायांचा जयघोष करत महिला भगिनींनी रॅलीत घेतला सहभाग। शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन। शिवरायांचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी बीडमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत मोठ्या संख्येनं मुली आणि महिलांचा सहभाग। राजधानी दिल्लीमध्ये शिवजयंतीची तयारी सुरू। महाराष्ट्र सदनमध्ये शिवरायांच्या जयंती उत्सवाची जय्यत तयारी। छत्रपती संभाजीराजे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। छत्तीसगडमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी नवीन कायदा आणणार। धर्मांतरासाठी फॉर्म भरून वैयक्तिक तपशील जिल्हाधिकाऱ्याकडे 2 महिने अगोदर द्यावा लागणार। 17 महिने बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी राहिल्यानंतर आम्ही 4 लाखाहून अधिक जणांना रोजगार दिला। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची माहिती। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। तर ईडी आणि सीबीआयला घाबरून कमलनाथ भाजपच्या वाटेवर जाणार नाहीत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची प्रतिक्रिया। हैदराबादमध्ये गुगलच्या सर्वात मोठ्या कॅम्पसचं बांधकाम सुरू। यूएस मुख्यालयानंतर गुगलचे सर्वात मोठं कॅम्पस असेल। यूट्यूबच्या माजी सीईओ सुसान बोत्सिकी यांच्या 19 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू। वसतिगृहात मृतदेह आढळल्यानं खळबळ, कारण अद्याप स्पष्ट। झी एंटरटेनमेंटकडून स्टार इंडियावर आयसीसी टीव्ही कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप। 68 कोटी रुपयांचा मागितला परतावा। दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्ट कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी 2 कंपन्यांकडून बोली। स्पाइस जेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांच्यासह स्काय वनचे जयदीप मिरचंदानी ही नावं समोर। इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाकडून आपल्या S1 या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीवर 25,000पर्यंतची सूट। मात्र केवळ फेब्रुवारी महिन्यापर्यंतच ही सूट लागू असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।